नमस्कार. आज आपण बनवली आहे पुरणपोळी. चला तर बघूया आपण कशी बनवली आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, इथे मी कुकर लावलेला आहे. त्याच्यामध्ये हळद आणि चण्याची डाळ आणि थोडंसं तेल, इथे मी थोडंसं तेल टाकले. आणि आता हा कुकर आपण 3 शिट्ट्या करणार आहोत त्याच्या. आणि आता डाळ शिजायला ठेवणार आहोत. एका बाजूला आपण तांदूळ धुवून ठेवतोय भातासाठी. आपण चांगलं धुवून घ्यायचे तांदूळ आणि नंतर मग धुवून झालेत आता. नंतर आपण गॅसवरती ठेवणार आहोत. ह्याला पाणी ओतायचं आहे थोडं आणि नंतर गॅसवरती ठेवायचं. गॅस चालू करूया. आपण याच्यामध्ये आता मीठ टाकणार आहोत. हे बघा, आता इथे गॅस पण चालू केला. आता मीठ टाकलं. तिकडे आपला कुकर पण होतोय. तोपर्यंत आता कणिक मळाय घेऊया. ही बघा, मी 8-9 चपातीची कणिक घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ आणि थोडीशी हळद टाकली आहे. ही बघा, आपली डाळ पण शिजून तयार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता आपला भात पण हा शिजलेला आहे बऱ्यापैकी. आणि आपण आता पाणी ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालणार आहोत. ते गुळवणीसाठी आपण पाणी ठेवणार आहोत. हे बघा, असं पाण्याला चांगली उकळी द्यायची, म्हणजे मग गूळ वितळला जातो. आणि आता दुसऱ्या बाजूला ना मी आमटीला फोडणी देणार आहे. तर तेल टाकलंय, त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं, आणि लसूण खोबऱ्याचा मसाला टाकला आहे मी ह्याच्यामध्ये. आता ते आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे बघा, असं परतून घेतलं. मी ज्या कुकरमध्ये डाळ लावली होती त्याच कुकरमध्ये मी आमटी शिजायला टाकते. त्याच्यामुळे तुम्हाला कुकरवरती थोडेसे डाग दिसत आहेत पडलेले. ते थोडंसं कसं कुकर लावला की त्याच्यातून डाळीचं पाणी जरासं थोडंसं बाहेर येतं आणि ते दिसतंय. हे जराशी चांगलं असं लालसर झाला की त्याच्यामध्ये चटणी 2 चमचे आपण टाकणार आहे. हे बघा, 2 चमचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाका. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे. परत थोडंसं हलवायचं हे, म्हणजे मसाले पूर्ण आपले तेलात चटणी पूर्ण भाजते आणि आमटी खूप छान लागते मग. आणि हे जे डाळीचं पाणी आहे ना, ते आपण काढून घेतलं होतं, ते आपण आता ह्याच्यामध्ये हे बघा. आपल्याला जर अजून पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी अजून टाकू शकतो. जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला डाळ शिजतानाच. आता आम्ही 2-3 पुरतं करतोय म्हणून आम्ही थोडीशीच बनवणार आहे इथे. हे बघा, मी थोडंसं पाणी जराशी वाढवले, कारण डाळीचं पाणी थोडंसं घट्ट राहते. जास्त घट्ट पण ती आमटी एवढी काय चांगली हे म्हणजे बरोबर नाही वाटत. जराशी त्यातल्या त्यात पातळ पाहिजे. आता कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी. आता इकडे बघा, आपले ते गुळवणी तयार झाले. आणि आता आपण डाळीमध्ये गूळ टाकून हे परतणार आहोत. जोपर्यंत ते गुळाचं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे चांगलं. हे बघा, परतलं. आता इकडे मी तेल तापत ठेवलंय. याच्यामध्ये कुरडे आणि भजी घेणार आहे मी. चला, आता आपण पहिल्यांदा भजी सोडून घेऊया.
हे बघा अशी मी छोटी छोटी चमच्यानं भजी टाकते आणि नंतर ते मीडियम गॅसवरतीच मी तळणार आहे ह्याला. थोडं झाल्यानं भजी जराशी हलवून घ्यायची म्हणजे खरपूस भाजली जातात. आता इकडे बघा डाळीमध्ये गूळ टाकलेलं त्याचं पाणी पूर्ण असं पातळ झालेलं आहे. ते पूर्ण आपण आता आटून द्यायचं आहे, परतायचं आहे. इकडे भजी तर ते डाळीचं पण मी मधून अधून हलवून घेते म्हणजे जेणेकरून त्याला डाळ खाली लागणार नाही आहे भांड्याला. आता ही बघा भजी पण आपली भाजलीत आता. हे बघा आता चांगले अशी खरपूस भाजलेत. आता आपण ह्याला काढून घेणार आहोत. 1-2 मिनटं जराशी उलटी पालटी करून चला आता काढून घेऊया आपण. हे बघा झालं. चला आपल्या इथं पोळ्या पण तयार आहेत. हे बघा माझी पोळी कशी फुगले टम्म. पुरण आणि कणिक जर आपण व्यवस्थित चांगली मळली ना की मग पोळ्या अशा छान होतात. हे बघा चला तर मग झाले आपली पुरणपोळी तयार.